बहुजन संघटक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी डॉक्टर प्रज्ञा साळवे स्वागत करते आणि राहुल सरांचंही मी अभिनंदन करते. त्यांनी परत एकदा ही सिरीज विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर आम्हा सगळ्यांना जनतेमध्ये जनसमूहामध्ये जनजागृतीची जी ही सिरीज सुरू केलेली आहे, म्हणजे अनेकांना ते आम्हाला या ठिकाणी बोलावतात, बोलतं करतात आणि समाजामध्ये जो काही भ्रम संभ्रम, जे समस्या, जे प्रश्न निवडणुकाच्या माध्यमातून उपस्थित होतात, त्यासाठी ते आमच्यासारख्यांना अशी एक संधी देतात आणि त्याच्यावर बोलतं करतात. त्याबद्दल राहुल सरांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करते. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की विधानसभा निवडणुका लागल्यात या संदर्भात मागे एक व्याख्यान झालेलं आहे. नुकतीच बातमी अशा आहेत की मागच्या 8 दिवसापासून माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं, रुग्णालयात दाखल केलं होतं आणि अँजिओग्राफी केली. त्यांच्या एका धमनीमध्ये रक्ताची गुठळी असल्याने लगेच अँजिओप्लास्टी सुद्धा केली आणि त्यांना डिस्चार्ज सुद्धा झालेला आहे. या सगळ्या आपल्यासाठी या मागच्या आठवड्यामधल्या बातम्या आहेत किंवा ह्यामध्ये आपण थोडंसं गुरफटलो होतो. आपण सगळाच संपूर्ण महाराष्ट्रातलाच काय देशभरातला आंबेडकरी समूह या बातम्यामध्ये थोडासा भावनिक झाला होता, थोडा संभ्रमित झाला होता, थोडा बिथरला होता आणि कार्यकर्ताही थोडासा भारावला होता की साहेब दवाखान्यात, म्हणजे आता निवडणुकीचं रणांगण सुरू आहे आणि साहेब दवाखान्यात आणि काय झालं. शेवटी आपला नेता आहे, आपल्या नेत्याविषयी आपण ह्या सगळ्या गोष्टी ची हे ठेवत असतो. म्हणून अशा सगळ्या ह्या संभ्रमामध्ये म्हणा किंवा या काळजीमध्ये या भावनिक वातावरणामध्ये मागचा आठवडा गेला आणि आज बाळासाहेबांना डिस्चार्जही देण्यात आला आणि बाळासाहेब एका हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि 4-6 दिवसामध्ये म्हणजे 10 तारखेला पहिली औरंगाबादला सभा त्यांनी दिली सुद्धा आहे. म्हणजे त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, मैदानामध्ये ते परत नव्या जोमाने आणि त्यांच्यात चांगली तब्येत करून ते उतरणार आहेत. 10 तारखेला ते औरंगाबादला सभा घेणार आहेत अशी सुद्धा आम्हा कार्यकर्त्यांना बातमी आहे. आज त्या संदर्भातली आमची एक बैठक सुद्धा पार पडली आहे आणि त्याची तयारी सुद्धा आम्ही सगळे औरंगाबादला करत आहोत. दरम्यान आपण सर्वांनी पाहिलं असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी भांबावून जाऊ नये म्हणून एक संदेश व्हायरल केला सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यांनी एक संदेश आपल्या सगळ्या समस्त आंबेडकरी समूहाला, आंबेडकरी जनतेला आणि उमेदवारांसहित कार्यकर्त्यांना एक संदेश दिला की आपल्याला ही निवडणूक अशा अशा मुद्द्यावर, म्हणजे आपला अजेंडा काय आहे, तर मूळ अजेंडा आरक्षणाचा आहे. मागच्या अनेक व्याख्यानातून किंवा मागच्या अनेक सभांमधून बाळासाहेब आंबेडकरांनी तळमळीनं सांगितलेलं आहे की 1 ऑगस्टचा जो सर्वोच्च न्यायालयाचा SC ST OBCच्या संदर्भातला निकाल आहे, तो निकाल पुढच्या येणाऱ्या पिढीला आरक्षण संपवणारा असणार आहे. आणि ही जी काळजी आहे बाळासाहेब आंबेडकरांना, खूप मोठी काळजी आहे की येणाऱ्या पिढीचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानातली तरतूद दिलेली होती की हा जो समूह, वंचित समूह आहे, तो आरक्षणाच्या माध्यमातून शिकून सवरून मोठा झालाय. आरक्षण ही एक त्यांना संधी होती आणि म्हणून त्या माध्यमातून तो शिकून सवरून मोठा झालाय. आज तो सत्तेत येतोय, आज तो मुख्य प्रवाहात येतोय, आज तो सुशिक्षित होतो आहे आणि आज तो खूप मोठा होत आहे. तर ही जी संधी आहे, ही संधी घालवण्याचा एक प्लान किंवा घालवण्याचा एक हे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसून येतो. आणि बाळासाहेब आंबेडकर अत्यंत काळजीत आहेत की जर विधानसभेमध्ये आपले उमेदवार निवडून आले तर आपल्याला ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला तोंड देता येईल. बाळासाहेब आंबेडकर म्हणजे संपूर्ण देशामध्ये आपण जे मागच्या ह्याच्यात वातावरण पाहिलं, अनेकदा आम्ही सांगतो की संविधान बचावच्या नावाखाली संपूर्ण देशामध्ये महाविकास आघाडीला मतदान दिलं गेलं आणि लगेच 1 ऑगस्टला हा सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत निकाल दिला जातो आणि त्याचं स्वागत
तेलंगणा आणि कर्नाटक यांच्यामध्ये केलं जातं, जिथं काँग्रेस शासित प्रदेश आहे किंवा काँग्रेसची सत्ता आहे, आणि कुठलाही सत्ताधारी पक्ष यावर बोलायला तयार नाही किंवा हे थांबवायला तयार नाही किंवा हे आरक्षण संपेल नाही संपेल याच्यावर काहीही बोलायला तयार नाही. पण ह्याची केवळ काळजी ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांना आहे आणि त्यांनी या निकालाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक त्यांच्या सभांमधून त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि रिव्ह्यू पिटिशन सुद्धा केवळ बाळासाहेब आंबेडकरांनी दाखल केल्याचं आपण पाहिलेलं आहे. आता ही येणाऱ्या सगळ्या समूहाची SC ST OBCच्या पुढच्या पिढीची जी काळजी आहे ते रुग्णालयात असताना सुद्धा त्यांना ती काळजी होती आणि म्हणून त्यांनी आपल्या उमेदवारांना सांगितलंय की आपण मैदानात उतरायचंय, हिरिरीनं लढा द्यायचा आहे. तुम्हाला आरक्षण वाचवायचं असेल, येणाऱ्या पिढीचं, आपल्या मुलाबाळांचं आरक्षण, म्हणजे हा खरं तर एक खूप भावनिक मुद्दा आहे की आपल्या सगळेच आई वडील आपल्या मुलांबाळांसाठी जगत असतात आणि जर आपल्या मुलाबाळांचं आरक्षण जर जात असेल, संपत असेल, तर ती खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आणि ही धोक्याची घंटा बाळासाहेब आंबेडकरांना रुग्णालयात सुद्धा स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणून त्यांनी रुग्णालयातून तो एक संदेश आपल्या सगळ्याच उमेदवारांना, कार्यकर्त्यांना आणि आंबेडकरी समुदायाला दिला की ही लढाई विधानसभेमध्ये वंचितचे म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेणारा पक्ष जो कोणता आहे तो केवळ वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले तर आपल्याला हे आरक्षण थांबवता येईल आणि आरक्षणाची लढाई आपल्याला पुढे चालू ठेवता येईल. अशा संदर्भातला तो व्हिडिओ बाळासाहेब आंबेडकरांनी समाजापर्यंत पोहोचवला. मागच्या काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं ह्या व्हिडिओवरून सुद्धा महाराष्ट्रात काही नेत्यांनी त्याच्यावर टिप्पणी केलेली आहे. म्हणजे त्यांची नावं घ्यावी की नाही इतकं त्यांचं नैतिक मॉरल जे आहे घसरल्यासारखं आहे. म्हणजे संजय राऊतांचा जो व्हिडिओ आपण पाहिला की संजय राऊत काय म्हणतात किंवा असीम सरोदे असेल, नुकताच निखिल वागळे सुद्धा असेल, की ह्या लोकांना काय झालंय, काय म्हणावं, की इतकी नैतिकता त्यांची ढासळलेली आहे की एखादा नेता लढाई तुमची वैचारिक असली पाहिजे. एखादा नेता रुग्णालयात दाखल झालेला आहे आणि तुम्ही त्या ह्याच्यावर तुम्ही काही विचित्र टिप्पणी करताय, ह्याला मानवता म्हणतात का, याला मानवी धर्म म्हणतात का? आणि तुम्ही कोणत्या ह्याच्यातून, म्हणजे तुम्ही बावरले, बावचळले, कसली भीती आहे, तुम्ही काय इन्सिक्युअर झालात, कशा पद्धतीनं तुम्ही हे असं वक्तव्य करतायत? तर हे बोलण्यासारखं, म्हणजे या नेत्यांना काहीही नैतिकता राहिली नाही. म्हणजे थोडं या बाबतीत आपण थोडस इतिहासात जर गेलो तर आंबेडकर आणि गांधी हा वैचारिक वाद आपण एका टोकाला गेल्याचं पाहिलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची एक वैचारिक लढाई होती. परंतु जेव्हा महात्मा गांधी उपोषणाला बसले आणि त्यांच्या तब्येत खूप ढासळत चालली होती तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपला तो स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती ती मागे घेत महात्मा गांधीजींचं उपोषण स्वतः जातीनं हजर राहून सोडायला लावलं होतं आणि ते म्हणाले होते, महात्मा गांधी तुमची देशाला गरज आहे, देशातील जनतेला गरज आहे. अशा पद्धतीचा इतिहास आपल्याकडे आहे. किंवा आता एक पोस्ट व्हायरल झाली होती माझ्या माहितीप्रमाणे की कालकथित यशवंतराव चव्हाण यांना अत्रे काहीतरी म्हणाल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. माझ्या थोडंसं वाचण्यात आहे, मी चुकीची नसेल तर, की अत्रे म्हणाले होते यशवंतरावांना, निपुत्रिक आहेत ते आणि आपण निपुत्रिक आहात तर तुम्हाला समाजाच्या भावना काय कळतील. तर खरं तर या संदर्भात यशवंतराव चव्हाण काहीतरी रिॲक्ट व्हायला पाहिजे होते पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. आणि कालांतराने जेव्हा अत्रेंना कळालं की त्यांच्या पत्नीचं मिसकॅरेज झालं होतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये दरम्यान, मला असं वाटतं, मी चुकत नसेल तर, आणि हे जेव्हा कळालं अत्रेंना तेव्हा त्यांनी यशवंतरावांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली होती. म्हणजे हे संस्कार आपले आहेत महाराष्ट्राला किंवा भारत देशालाही म्हटलं तर आपले हे संस्कार आहेत, ही मॉरॅलिटी आपली आहे, ही नैतिकता आपली आहे. ही नैतिकता आपण जपली पाहिजे. एखादा माणूस जर रुग्णालयात असेल आणि तो त्याच्या कार्यकर्त्यांना संदेश देत असेल तर तुमचं कुठे काय बिघडतंय, तुम्ही का इतके इन्सिक्युअर होत आहात आणि अशा विचित्र पद्धतीच्या टिप्पणी द्याव्यात त्याच्यावर, ही खूप अतिशय घणेरडी
माणुसकीला काळीमा फासणारी असं म्हणायला हरकत नाही, की गुन्हेगारी वृत्ती सुद्धा आपण याला असं म्हणू शकू, की संजय राऊतांनी सुद्धा असं बोलायची गरज नाही, किंवा निखिल वागळे असतील, असीम सरोदे तर बेताल वक्तव्य करण्यात हेच आहेत. संजय राऊत एक नेता आहे. नेत्यांबद्दल, एका समुदायाच्या, मोठ्या समुदायाच्या नेत्याबद्दल तुम्ही, आणि आंबेडकरी नेत्याबद्दल, बाळासाहेब आंबेडकरांबद्दल असं बोलणं संयुक्तिक नाही. तर ह्याचा मला वाटतंय जनतेनेच समाचार घेतला पाहिजे. आपल्या ह्या जनतेनी त्यांना त्यांच्या मतदानातून खरं तर धडा शिकवला पाहिजे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की मतदार हा राजा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार आपल्याला याच्यासाठी दिलाय की पुढे चालून क्रांती घडवण्याचा अधिकार आपल्याला आहे, परिवर्तन घडवण्याचा अधिकार आपल्याला आहे, आणि म्हणून मतदार हा राजा आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे क्रांती घडवण्याची. मतदारांनी आपलं मत देण्याची आणि आपलं सरकार निवडण्याची, आपलं आरक्षण स्वतः आपण वाचवण्याची ही वेळ सध्या आलेली आहे, असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतंय. आता राहुल सरांनी जो विषय सांगितलेला आहे की आंबेडकरी राजकारणातील आव्हाने आता विधानसभेच्या निवडणुकीवरच्या पार्श्वभूमीवर आपण जर आव्हाने पाहिले तर मी एक उदाहरण सांगेन. म्हणजे दुपारी आम्ही प्रचारादरम्यान एका ठिकाणी गेलो होतो, तर एक व्यक्ती आम्हाला भेटली आणि ती म्हणाली की आम्ही म्हणालो आपल्या उमेदवाराला मत द्या. तर ते म्हणाले आपले कोण, आपले कोण म्हणत म्हणत आपले किती गटतट आहेत, असं ते त्यांचा बोलण्याचा संदर्भ होता. त्यावर मी थोडस बोलेन की गटतट जर आपण म्हणत असू तर गटतट कोणाचे नाहीयेत, प्रस्थापितांचे नाहीयेत, महाविकास आघाडीत गटतट नाहीयेत, किंवा घराण्यात गटतट नाहीयेत. ह्याचा इतिहास आपण थोडासा पाहायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे कुटुंबीय तुटलेलं आहे. त्यांचे दोन पक्ष आहेत. पवारांचं स्वतःहून जरी पवारांनी पाठवलेलं असेल पुतण्याला इकडे, तरी पण ते गटतट आहेत. काय म्हणतात ते, काँग्रेसचे गटतट आहेत. काँग्रेस एक इतकं मोठं पक्ष होता, इतका मोठा पक्ष होता एका काळी, की त्याला पर्यायी पक्ष नव्हता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची कन्सेप्ट कशासाठी सांगितली, तर काँग्रेसला सत्ताधारी पक्ष, पर्यायी सत्ताधारी पक्ष हवा, विरोधी पक्ष हवा म्हणून. म्हणजे काँग्रेस जेव्हा इतका मोठा होता, त्याचे सुद्धा तर तुकडे पडले. आज हे जे कडबोळा आहे, एवढ्या मोठ्या आघाड्या ज्या आपण म्हणतो, अनेक पक्षांचं कडबोळं किंवा आघाड्या हे जे म्हणू, हे कशामुळे आहे, त्यांचेही गटतट आहेतच ना. तर आंबेडकरी, आणि आज जर आपण रिपब्लिकन पक्षाचे गटतट म्हणू किंवा आंबेडकरी पक्षांचे गटतट जर म्हणू, तर आज कुठला पक्ष स्वाभिमानाने आणि स्वतंत्र राजकारण करत उभा आहे? आज रामदास आठवले रिपब्लिकन पक्ष कुठे आहे? मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना कुठेच जागा दिल्या नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. आज इतक्या वर्षाचं रामदास आठवलेंचं राजकारण जर आपण पाहिलं, कधी शरद पवारांच्या वळचणीला, कधी काँग्रेसच्या वळचणीला, कधी आज, आणि आज ते बीजेपीच्या वळचणीला आहे, आणि आज त्यांना पूर्णपणे संपवलेलं आहे. बघितलंय आपण. म्हणजे आंबेडकरी राजकारण संपवण्याचा हा कट अनेक वर्षापासून चालू आहे असं आपण पाहतोय. आज रामदास आठवले कुठेच नाहीत. एकही जागा त्यांना दिली नव्हती म्हणून आंदोलनं करावी लागली, आणि मग कुठेतरी त्यांना काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे संपल्यात जमा आहे. अनेक पक्ष, बीएसपी संपवल्यात जमा आहे. अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर बीएसपी सुद्धा स्पर्धेमध्ये कुठेच नाही. खूप कमी उमेदवार काहीतरी ठिकाणी, म्हणजे खूप कमी ठिकाणी त्यांचे उमेदवार, त्यांची आता यादी माझ्याकडे नाहीये, पण ती सुद्धा स्पर्धेत नाहीये. आज प्रस्थापितांना धसका घ्यायला लावणारा एकच आंबेडकरी पक्ष उरलेला आहे, आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि हाच जर पर्याय आपल्याला असेल तर आपल्यापुढे आव्हानच नाही. हाच जनतेने आता ठरवायचा आहे. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलंय की मतदार राजा आहे, जनतेने ठरवायचं आहे आज आपल्याला कोणासोबत जायचं आहे. तुमचं आरक्षण वाचवायचं आहे, तुम्हाला स्वतंत्र उभं राहायचं आहे, स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण करायचं आहे की नाही, ते आपण आता जनतेने ठरवायचं आहे. ओबीसीनी ठरवायचं आहे, मुस्लिमांनी ठरवायचं आहे, बौद्धांनी ठरवायचं आहे. म्हणजे बौद्ध जो मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इकडे तिकडे वळला होता, तो आता एका जागेवर येणं ही त्यांची गरज आहे. आणि ही तळमळ बाळासाहेब आंबेडकरांना रुग्णालयात सुद्धा स्वस्थ बसू देत नव्हती, हे आपण पाहिलेलं आहे. तळमळीनं बाळासाहेब आंबेडकर सांगतायत
की आपल्याला SC ST OBC हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. कारण भाजपा असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळे एका नाण्याच्या एकच बाजू आहेत असं आपल्याला लक्षात येते. कारण मागच्या काही दिवसांमध्ये उमेदवारांवरून जी काही धावपळ चाललेली होती, इकडचा उमेदवार तिकडे राष्ट्रवादीचा जातो सेनेकडे, शिंदे सेनेचा उद्धव सेनेकडे, काँग्रेसचा राष्ट्रवादीकडे, पुन्हा बीजेपीचा राष्ट्रवादीकडे, बीजेपीचा महाविकास आघाडीकडे, असं जे सगळं चालू आहे की इथं उमेदवारी नाही तर इकडे, इकडे नाही तर तिकडे, तिकडे नाही तर तिकडे, म्हणजे हे सगळे एका नाण्याच्याच बाजू आहेत. हे सगळे ठरवून, म्हणजे महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांनी ठरवून ठेवलेलं आहे की एकतर तुम्ही सत्ता उपभोगायची नाही तर आम्ही तरी, तिसरा आपल्यामध्ये येऊ द्यायचा नाही, तिसऱ्याची एंट्री होऊ द्यायची नाही. आणि तिसरा कोण आहे तर आंबेडकर आहे. आज आंबेडकरच अशी एक मोठी शक्ती आहे जी कुणालाही स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणून खर तर संजय राऊत सारखे, निखिल वागळे सारखे, असीम सरोदे सारखे हे लोक असे कुठेही कसेही परळायला लागलेत अक्षरशः. म्हणजे त्यांना कुठलीही नैतिकता राहिलेली नाही की एखादा नेता, एवढा मोठ्या पक्षाचा नेता, आंबेडकरी घराण्याचा नेता रुग्णालयात दाखल झालेला आहे. त्याची अँजिओप्लास्टी होतीये. अँजिओप्लास्टी खूप मोठी शस्त्रक्रिया नाहीये आणि मी पण केलेली आहे ह्या सांगण्याच्या गोष्टी असतात का? सगळ्यांनाच माहित आहे अँजिओप्लास्टी काय आहे काय नाही. पण आज त्या नेत्याचं वय काय आहे? तो लढता लढता रुग्णालयात दाखल झालेला आहे. आपल्या आंबेडकरी समुदायासाठी लढतोय तो. ह्याची थोडीशी तरी एक मानवता राखून काहीतरी बोलायला पाहिजे की काळजी घ्या बाळासाहेब, आराम करा बाळासाहेब, तुम्ही लवकर बरे व्हाल. संपूर्ण महाराष्ट्रातून काय देशभरातून बाळासाहेब आंबेडकरांना लोकांनी संदेश पाठवलेत, साहेब तुम्ही लवकर बरे व्हा. ही जनतेची भावना तरी लक्षात घेतली पाहिजे. जर जनतेचीच भावना तुम्हाला महत्वाची नाहीये तर तुम्ही काय कामाचे? आणि ह्याच गोष्टी खर तर आपण लक्षात घेतले पाहिजे की ह्या सगळ्या बी टीम एकत्र आहेत. बी टीम वंचित बहुजन आघाडी नाहीये, हे सगळे बी टीम आहेत. म्हणजे मागच्या विधान परिषदेत आपण पाहिलं की 7 काँग्रेसच्या लोकांनी बीजेपीच्या क्रॉस वोटिंग करून बीजेपीच्या उमेदवारांना निवडून आणलं. ह्याला काय म्हणायचं? ह्याला बी टीम नाही म्हणायचं का? म्हणजे सत्ता पिपासू लोक, एकतर तू किंवा मी, तिसरं स्वतंत्र राजकारण उभं राहू द्यायचं नाही. वंचितांचं राजकारण उभं राहिलं नाही पाहिजे, वंचितांना सत्ता मिळाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं हे जे राजकारण चालू आहे, आंबेडकरी समुदायाने असेल, ओबीसी समुदायाने यावेळेस जागृत होणं गरजेचं आहे. म्हणजे मागचा ओबीसी आरक्षण बचाव जो काही बाळासाहेब आंबेडकरांनी यात्रा काढली होती, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला हा ओबीसी जो आहे जागृत झालेला आहे. त्यांनी ते जागृत होणं गरजेचं आहे आणि जागृत राहणं गरजेचं आहे. आज ओबीसी जर इकडे तिकडे वळला तर त्यांचं संपूर्ण आरक्षण धोक्यात आहे. म्हणजे आता मनोज जरांगेची काय अवस्था आहे, आज त्यांनी काय स्टेटमेंट दिलंय, मध्येच तो म्हणतो मी निवडणुका लढवतो. जे काय असेल त्यांना आपण चर्चेमध्ये एवढं घेऊ नये, पण उमेदवार उभे केले आणि आज त्यांनी माघार पण घ्यायला लावली. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? एक तर त्यांचा कुठला पक्ष नाहीये. हे काय चाललंय? जनता त्यांच्या मागे उगीच पळते, कुठेही पळते. जनता संभ्रमित झालेली असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि म्हणून आज जनतेने संभ्रमित न होता ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे की आरक्षण वाचवायचं असेल, आपल्या स्थानिक समस्या तर आहेतच, पण तुमचं देशपातळीवरच आरक्षण जर वाचवायचं असेल, SC ST OBC आणि वंचितांची सत्ता जर आणायची असेल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही. म्हणजे घराण्यातच सत्ता आहे. आज माझ्या पुतण्याला नाही मिळालं तर तिकडच्या पक्षात जातो, काकाला नाही मिळालं तर तिकडच्या पक्षात जातो, मुलीला नाही मिळालं तर तिकडच्या पक्षात जातो. कुठेतरी ही घराण्याची सत्ता चालू आहे. आणि एकमेव वंचित बहुजन आघाडीचा एकमेव पक्ष आहे की जो मुस्लिमांना उमेदवारी देतो, कोष्टीला उमेदवारी देतो, माळ्यांना उमेदवारी देतो, धोबींना उमेदवारी देतो, राजपुतांना उमेदवारी देतो. या सगळ्या जाती समूहांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की वंचित घटकांपर्यंत सत्ता पोहोचली पाहिजे. वंचित घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही
तोपर्यंत ती सामाजिक समता येणार नाही. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर वारकऱ्यांचा मुख्यमंत्री पाहिजे असं जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांना ही वंचितांची सत्ता अपेक्षित असते. बाळासाहेब आंबेडकरांनी मागे म्हणलं होतं, वारकऱ्यांचा मुख्यमंत्री पाहिजे, ती सामाजिक राजकीय समता त्यांना अपेक्षित आहे. आणि त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे धडपडत आहेत. आज जनतेने हे पाहिलं पाहिजे. जनता मतदार राजा आहे. जनतेने ठरवलं पाहिजे की आज आम्हाला कुणाला निवडून द्यायचं आहे. गॅस सिलेंडर ही निशाणी आहे आणि गॅस सिलेंडर जर निवडून आले, वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार जर निवडून आले, तर आपल्याला हा आरक्षणाचा लढा जिवंत ठेवता येईल. बाळासाहेब आंबेडकर एकटे रिव्ह्यू पिटिशन दाखल करून खरं तर त्यांनी वेळ मागितलेली आहे. आज ना उद्या ते आरक्षण संपणार आहे. आज ना उद्या तो कायदा लागू होणार आहे. पण आपण जर बहुसंख्येने एकत्र राहिलो, एकत्रित आलो, मतपेटीतून आपण जर आपली शक्ती दाखवली, म्हणजे जनता संभ्रमित यासाठी सुद्धा झालेली आहे की आपल्याकडे एक दलालांची टीम उभी राहिलेली आहे. म्हणजे आज हा निवडणुका म्हणजे एक धंदा झालेला आहे लोकांचा पैसे कमावण्याचा. हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान आहे आपल्या समोर की प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणाहून अनेक 100-200 मतदान घेणारे सुद्धा उमेदवार फॉर्म भरत आहेत आणि सेटिंग करून पैसे घेत आहेत. आणि निवडणुकीच्या काळामध्ये मी ह्याचे मतदान खातो, त्याचं मतदान खातो, मतदान खाण्यासाठी पैसे कमावण्यासाठी हे लोक उभे आहेत. तर असे दलाल सुद्धा आपण ओळखले पाहिजे. आणि अशा दलालांपासून म्हणजे एक वेळची मतदान सुद्धा ही एक नोट घे आणि आम्हाला मतदान कर, हे जे सर्वात मोठं आव्हान जे आहे हे आपल्या समोर आहे. आणि आंबेडकरी जनतेने हे ओळखलं पाहिजे की आज मी कोणाचे पैसे घेणार नाही, कोणाचं मटण खाणार नाही, कोणाची पार्टी घेणार नाही. पण मला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी इमान राखून मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करेन किंवा बाळासाहेब आंबेडकर सांगतील त्या उमेदवारांना मी मतदान करेन. हे आपण या ठिकाणी ठाम ठेवलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे. म्हणजे आज ह्या दलालांना कसलंही सोयरसूतक राहिलेलं नाही. म्हणजे आपण एवढं तळमळीनं सांगतोय, आपण बघतोय की आज सगळीकडे गोंधळ आहे, आरक्षण संपत चाललेलं आहे, नोकऱ्या संपलेल्या आहेत, मुलांचे शिक्षण थांबलेले आहेत, कॉलेजचं शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण असेल, शाळांचं शिक्षण अतिशय महागडं झालेलं आहे. पण लोकांना ह्याचं काहीही सोयरसूतक राहिलेलं नाही. म्हणजे निवडणुका आल्या की आपण मतदानाच्या दिवशी इतके पैसे, माझे इतके लोक, माझे इतके पैसे, अमुक तमुक, ह्याच्यातून आता एक कुठेतरी ब्रेक मिळाला पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे तेव्हाच थांबेल जेव्हा मतदार राजा जो आहे तो याला कुठेतरी ब्रेक लावेल, तो सांगेल की मी पैसे घेणार नाही. आज तो 500-1000 रुपये घेतो आणि 5 वर्षासाठी तो या सर्वांची गुलामी स्वीकारतो. तो स्वीकारतो तर त्याच्यासोबत सगळ्या परिवाराला गुलामी स्वीकारायला लावतो. आणि आज परिवार धोक्यात आहेत. आरक्षणातून आपण जे काही प्रगती करू शकलो, जे काही पुढे जाऊ शकलो, आज ज्या काही नोकऱ्या पटकावल्या आहेत, ज्या मोठमोठ्या जागावर आपण बसलेलो आहोत, परत आम्ही प्रत्येक वेळेला सांगतोय की बाबा पाठीला झाडू आणि तोंडाला मडकं जरी नसलं तरी पूर्णपणे गुलामी आपल्या माथी मारली जाणार आहे. आज बाळासाहेब आंबेडकर एवढा मोठा लढा देत असताना सुद्धा हे एवढा विरोध करतायत, एवढी त्यांची हिंमत होत आहे की बाळासाहेब आंबेडकरांना विरोध करून ते आपलं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि संविधान बचावाच्या नावाखाली मतदान घेतलं आणि संविधानातल्याच तरतुदी संपवण्याचा घाट घातलेला आहे. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. एक स्थिर सरकार किंवा स्थिरता आंबेडकरी समुदायाला आणि वंचित घटकांना, मी असं म्हणेन, आंबेडकरी समुदायापेक्षा मी असं म्हणेन की संपूर्ण वंचित घटकांना स्थिरता देणारं जे काही आहे ते वंचित बहुजन आघाडी आहे. हे जे आपण जे म्हणतो की आंबेडकरी पक्षाचे वेगवेगळे गटतट, कुठलेही गटतट राहिलेले नाहीयेत. अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की दलितांच्या, बौद्धांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली नाही. अनेक प्रस्थापित पक्षांकडून जर आपण पाहिलं तर त्यांच्या उमेदवारांची यादी जर आपण पाहिली तर कुठल्याही वंचित घटकांना त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. वंचित समूह हा केवळ आणि केवळ त्यांची गुलामी करण्यासाठीच आहे. आणि सत्ता ही कोणी तर ठाकरे घराण्यांनी, पवार घराण्यांनी, गांधी घराण्यांनी, महायुतीतल्या अनेक ब्राह्मणांनी ही सत्ता
उपभोगायची आणि बाकीच्या वंचितांनी मात्र केवळ गुलामी करायची, असं समीकरण हे येऊ घातलेलं आहे, येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याला जर थांबवायचं असेल तर तुम्हाला केवळ पैसे न घेता, दलालांच्या नादी न लागता ठामपणे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आपण सर्वांनी म्हणजे केवळ आंबेडकरी समूह नाही, तर हा संपूर्ण वंचित समूह, मुस्लिम समूह असेल, माळी समूह असेल, राजपूत समूह असेल, भिल्ल असेल, आदिवासी असेल, कोष्टी असेल, या सगळ्या 18 पगड जातीतल्या ज्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे अशा पक्षाला आपण निवडून आणणं ही काळाची गरज आहे. आपल्या समस्त वंचित घटकांची गरज आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता सजग झालं पाहिजे, लोकांना उत्तर दिले पाहिजे. जिथे जिथे आपल्याला सांगता येईल, जिथे जिथे आपण भेटू, आपल्याला या निवडणुकीच्या दरम्यान अनेक लोक भेटतात, अनेक लोक सांगतात की हे असं झालं, मग कसं करायचं, मग हा पण उभं राहिला, मग तो पण उभं राहिला. उभं राहू देत ना, अनेक मत लोक उभं राहतात, मत खाण्यासाठीच उभं राहतात. तुम्ही देऊ नका ना, तुम्ही ठाम राहा. आपण सगळ्यांनी ठाम राहिलं पाहिजे की नाही, आमचा हा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, त्याचं मतदान फुटणार नाही, कुठे वाया जाणार नाही, याची काळजी घेणं आपली स्वतःचीच गरज राहिलेली आहे. अन्यथा खरंच पाठीमागे झाडू आणि मडकं येण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि हे जर झालं, असं जर झालं तर खूप वाईट येणाऱ्या पिढीचे हाल होणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे गटतट सगळे संपलेले आहेत. कुणाचंही स्वतंत्र राजकारण उभं राहिलेलं नाहीये. सगळे नेते, रिपब्लिकन नेते आज सगळे संपलेले आहेत आणि तिथेही आपण स्टॉप घेतला पाहिजे. दुसरं महत्वाचं एक सांगायचं म्हणजे विचारवंतांनी जी चळवळ सुरू केलेली आहे, म्हणजे निवडणुका आल्या की आपल्याकडे विचारवंत कामाला लागतात. काल परवा अर्जुन डांगळेंची एक पोस्ट परत वाचली की यांनी काय आपला आत्मा गहाण ठेवलाय, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर यांनी इथपर्यंत आलेत आणि आपलं स्वतःची बुद्धी गहाण ठेवली, आत्मा गहाण ठेवलाय, काही समजायला मार्ग नाही. हे अशा पद्धतीनं कसे काय बोलू शकतात? म्हणजे काहीतरी एक महामंडळ असेल, काहीतरी कशाचं तरी चेअरमन पद असेल, काहीतरी एखादं सत्ता असेल, ही मिळवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट प्रकाश आंबेडकरांना मतदान देऊ नका असं कसं काय सांगू शकता? तर ह्या विचारवंतांना सुद्धा आता एक 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 कामाला लागतीलच. म्हणजे आज फॉर्म काल फॉर्म घेण्याची, वापस घेण्याची आज हे होती, उमेदवार नक्की झाले आणि आता उद्यापासून जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल तर ही विचारवंतांची चळवळ परत सुरू होईल. आणि या विचारवंतांना तोंड देण्यासाठी आपल्याला उभं राहायचंय. प्रत्येक जण जोर जोरात सुरू करतील, याचा अर्थ काय की यांना आंबेडकरी स्वतंत्र राजकारण उभं राहू द्यायचं नाहीये. आपली मुलं मोठमोठ्या पदावर जात आहेत, आपले मुलं शिकून मोठी होत आहेत. आपलं आंबेडकरी स्वाभिमानी राजकारण म्हणा, स्वाभिमानी समाजकारण म्हणा, स्वतंत्र राजकारण, स्वतंत्र समाजकारण हे उभं राहू द्यायचं नाही. सत्तेमध्ये आपले लोक जाऊ द्यायचे नाहीत, याची पूर्ण तयारी ह्यांनी करून ठेवलेली आहे. आणि ह्या आंबेडकरी विचारवंतांना, त्यांना आंबेडकरी विचारवंत म्हणू नये, ह्या विचारवंतांना त्यांनी कामाला लावून, पद देऊन, खुश करून आणि धमक्या देऊन, म्हणजे सगळं साम दाम दंड भेद सगळं सगळं सगळ्याच पद्धतीचा वापर करून ते या सगळ्यांना कामाला लावतात. किंवा अजून मी सांगेन की आंबेडकर विरुद्ध आंबेडकरच उभं करतायत. एकीकडे राजरत्न आंबेडकर आहेत, एकीकडे आनंदराज आंबेडकर आहेत. यांनाही त्यांच्या विरोधात उभं करून आंबेडकरी समुदायाला भ्रमित करण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत. तर हे आपण एक बुद्धिमान मतदार म्हणून हे ओळखायला शिकलं पाहिजे की हे एवढं त्यांना का करावं लागतंय, एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना का कराव्या लागतात, कारण ही एक खूप मोठी शक्ती त्यांना तोंड देत आहे, पर्यायी शक्ती उभी आहे. आणि त्यांचं जे कटकारस्थान आहे त्याला धुळीस मिळवण्याचा मानस किंवा धुळीस मिळवण्याची एक धमक बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पातळ्यावर बाळासाहेब आंबेडकरांना ते रोखत असतात, प्रत्येक वेळेला रोखत असतात. गेल्या 40 वर्षापासून ते रोखतायत बाळासाहेब आंबेडकरांचं समाजकारण, राजकारण. पण बाळासाहेब आंबेडकर एकमेव असा नेता आहे
म्हणजे एकीकडे म्हणायचं बीजेपीची बी टीम. बाळासाहेब आंबेडकरांना सत्ता जर लागत असती, खुर्ची जर लागत असती, तर गेल्या 40 वर्षापूर्वीच त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचे ऑफर होते, हे आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. आजही ते देऊ शकतात. पण 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 समाजाचे प्रश्न तुम्ही काढायचे नाहीत. आणि समाजाशिवाय बाळासाहेब आंबेडकर राहू शकत नाहीत. समाजाच्या प्रश्नावरच तर ते आज आहेत. समाजाचे प्रश्न घेऊनच आज ते लढाईपर्यंत लढत आहेत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर कधी त्यांच्या गळाला लागले नाहीत. अनेक नेते त्यांच्या गळाला लागलेले आहेत. अनेक आंबेडकरी नेते त्यांच्या गळाला लागलेले आहेत. कुठेतरी निवडून आणतात, नाही आणतात, शांत बस, कुठल्याही प्रश्नावर काहीच बोलायचं नाही. असं असं जर करायचं असतं तर बाळासाहेबांनी केव्हाच केलं असतं. पण बाळासाहेबांना हे चालत नाही. बाळासाहेब हे करत नाहीत. त्यांना समाजाचे प्रश्न महत्वाचे आहेत. आजही ह्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो समाजासाठीच घेतलेला आहे. त्यांनी समाजासाठीच त्यांची तळमळ चाललेली आहे. म्हणजे आज आपण सगळं खरं तर पाहिलं पाहिजे की ते रुग्णालयातून सुद्धा आपल्याला संदेश देत आहेत. आणि तेवढ्या एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा ते लगेच आपल्या सभा घ्यायला तयार होत आहेत. हे कशासाठी आहे? त्यांना कशाला पाहिजे? काय त्यांना काय पाहिजे? ते आज समाजासाठी उभे आहेत. आणि म्हणून समाजानं आज त्यांना साथ देण्याची गरज आहे. ती साथ त्यांना या विधानसभेतून मिळाली पाहिजे. मिळाली तर आपलं काहीतरी खरं आहे. तळमळीनं सांगतोय आम्ही की या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ठामपणाने आपण निवडून दिले पाहिजे. कुठल्याही संभ्रमात न राहता, कुठल्याही दलालाच्या पाठीमागे न जाता, कुठलेही पैसे न घेता, कुठल्याही पार्टीला न जाता, माझ्या येणाऱ्या पिढीसाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी मी ठाम राहिलं पाहिजे. आणि मी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं पाहिजे. तरच आज माझं आरक्षण राहू शकतंय, याचा आपण निर्धार केला पाहिजे. आणि हाच उपाय आज आपल्याला तरी दिसतो आहे. दुसरा उपाय सध्या तरी दिसत नाही. निवडणुकीच्या माध्यमातून मतदार राजाने हे दाखवून दिलं पाहिजे की परिवर्तन काय असतं, क्रांती कशामुळे होत असते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच सांगितलेलं आहे की मतदार हा काय करू शकतो, किती मोठी क्रांती करू शकतो. निवडणुका त्यासाठीच दिलेल्या आहेत. आणि म्हणून परत परत आम्ही आवाहन करतोय, परत परत आवाहन करतोय की बाळासाहेब आंबेडकरांना ही एक संधी द्या. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना, कुठल्याही उमेदवारांना, तो कुठल्याही जातीचा असो, तो माझ्या जातीचा नाही हे न पाहता तो केवळ वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार आहे. आणि त्याची निशाणी गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडर वरच मतदान करा, गॅस सिलेंडरलाच शिक्का मारा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून आणा. एवढंच आवाहन मी आजच्या या ठिकाणी करते. आणि राहुलला मी आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं, या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी त्याचे परत एकदा आभार मानते. आणि या ठिकाणी परत एकदा आवाहन करते की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा. समस्त महाराष्ट्रातल्या सगळ्याच वंचित समूहाला, SC ST OBC, साळी माळी कोळी 18 पगड जातीच्या जनतेला आवाहन करतोय. आम्ही वारंवार आवाहन करतोय की तुमचं आरक्षण थांबवायचं असेल, तुमचं आरक्षण शाबीत ठेवायचं असेल तर गॅस सिलेंडरवर शिक्का मारा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणा. एवढंच सांगेन. परत भेटूया लवकरच नवीन विषय घेऊन. धन्यवाद. जय